नमस्कार मंडळी, ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, व्यवसायाची माहिती घेणार आहोत. व्यवसाय कुठला? साहजिकच टाकीवरून कळलं असेल तुम्हाला, वाशिष्ठी डेअरी, कणकणात कोकण. तर आपण आलोय चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे. इथं एक डेअरी आहे, वाशिष्ठी डेअरी, आणि त्याचे बाय प्रोडक्ट खूप प्रसिद्ध आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर इथं बनवलेले जे प्रोडक्ट आहेत दुधाचे, ते विक्रीसाठी असतात. तर डेअरीचे संस्थापक आहेत, त्यांना भेटूया आणि जाणूया बरंच काही डेअरी व्यवसायाबद्दल. माझ्यासोबत आहेत प्रशांत यादव सर. विचारूया त्यांना व्यवसाय आणि त्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी. नमस्कार सर. नमस्कार. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रायव्हेट लिमिटेड या नावाने याच्यातून आपण दूध संकलित करतो आणि त्याचबरोबर बाय प्रॉडक्ट आणि आईस्क्रीम या गोष्टी तयार करून बाकी सगळे जसे ब्रँड आहेत तसेच वाशिष्ठीच्या ब्रँडच्या नावाने आपण हे सगळे बाजारात आपल्या उपलब्ध आहेत. वाशिष्ठी मिल्क आणि मिल्क प्रोडक्शन अशी तुमची कंपनी आहे. ह्याची स्थापना कधी झाली? 2021 साली 7 सप्टेंबरला या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि डिसेंबर 2022 हा प्रकल्प कार्यान्वित झाला. आता 3 वर्ष झाली. साधारण किती एकरामध्ये हा प्रोजेक्ट आहे? हा ज्यावेळी सुरुवात केला त्यावेळेला आमच्याकडे साधारण 3 एकरच्या आसपास जमीन होती. आता व्याप्ती वाढल्यामुळं साधारण अजून 1-1.5 एकर आम्ही या ठिकाणी जागा घेऊन साधारण 4.5-5 एकरमध्ये आता हा प्लॅन्ट उभा आहे. आता ह्या प्लॅन्टची दुधाची क्षमता किती आहे? साठवण क्षमता म्हणून आपण किती रोज दूध संकलन होतं? सुरुवातीची जी साठवण क्षमता होती ती साधारण आमची 1 लाख लिटर पर दिवसाचे आम्ही त्या हिशोबाने याच्या सगळे उभारणी केली होती. परंतु गेल्या 2 वर्षात म्हणजे आजच्या स्थितीला आमच्याकडे जे दूध आहे ते दिवसाला 55,000 लिटर दूध आहे. त्यामुळे आम्हाला ही साठवण क्षमता मागच्या जूनमध्ये वाढवावी लागली. आता आमची साधारण साठवण क्षमता 1,80,000 लिटर. 1,80,000. आणि त्याच्या रिलेटेड तुम्ही प्रोडक्ट करताय, तर कुठले कुठले आता प्रोडक्ट तुम्ही बाजारात आणलेत? आम्ही चीज सोडून गाई म्हशीचं दूध, त्याचबरोबर त्याच्याबरोबर ती असणारे इतर सगळे बाय प्रोडक्ट्स म्हणजे दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, फ्लेवर मिल, बासुंदी, पेढा, हे सगळे पदार्थ. आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी एप्रिलपासून आपण आईस्क्रीममध्येही सुरुवात केलेली आहे. आईस्क्रीमसुद्धा आपलं IC डिलाईट नावानं सुद्धा बाजारात आलेलं आहे. इथं कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? टोटल कर्मचारी विचार केला तर साधारण 250च्या वरती कर्मचारी आहेत. त्यामध्ये प्लॅन्ट आणि ऑफिससाठी जवळजवळ 125 ते 140 लोक काम करत आहेत. उर्वरित आमची जी BM सेंटर जी आहेत, 11 BMC सेंटर, जवळजवळ 60च्या वरती आमची कलेक्शन सेंटर, या सगळ्यांचे कर्मचारी आणि ड्रायव्हर असं साधारण 250च्या वरती कॅपॅसिटी आहे. जे दूध संकलन होतं इथले स्थानिक शेतकरी आहेत का अजून बाहेरून तुम्ही आणता दूध? नाही, हे सगळं स्थानिक म्हणजे कोकणातल्या शेतकऱ्यांचं, म्हणजे साधारण रत्नागिरीपासून महाडपर्यंत या सगळ्या भागातलं कोकणातल्या आम्ही दूध संकलित करतो. साधारण प्रत्येक तालुक्यातून 8 ते 10,000 लिटर अशा पद्धतीतून साधारण 5 ते 6 तालुक्यातून आम्हाला हे दूध मिळतं. आणि सगळे कोकणातले शेतकरी, बाहेरचं कुठलंही दूध नाही. आता कसं इथलं कल्चर पाहिलं चिपळूण किंवा कोकणाचं, एकंदरीत दूध संकलन, डेअरी उभारणं हे फार कमी दिसतं. तर हे तुम्हाला कसं सुचलं की आपण डेअरी उभारावी, त्याच्यानंतर त्याचे काय काय मिल्क प्रोडक्ट तयार करावे? तर ही संकल्पना कोणाची होती? नाही, खरं म्हणजे माझा व्यवसायाने, मी आर्किटेक्ट असल्यामुळे बांधकाम क्षेत्राशीच माझा संबंध आला. मी 20 वर्ष बांधकाम क्षेत्रामध्येच काम करतो आहे. ही संकल्पना आमचे सासरे सुभाषराव चव्हाण साहेब, ज्यांचं सहकारात खूप मोठं काम आहे कोकणामध्ये, त्यांची संकल्पना त्यांनी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थपुरवठा करून जनावरं घेण्यासाठी एक 5-6 वर्षापासून त्यांच्या पाठीमागे उभं राहिले.
आणि मग त्यातून जे दूध तयार झालं होतं त्या दुधाला या ठिकाणी पाहिजे तसा भाव मिळत नव्हता, कारण दुधाचं वितरण करणारी काही व्यवस्थाच नव्हती. जे घेणारी एक संस्था होती ती शासकीय डेअरी, ती पण 2017-18ला बंद पडली. त्यामुळे या लोकांना एकतर स्थानिक दुकानदारांवरती किंवा स्थानिक दूध घेणाऱ्यांवरती अवलंबून राहायला लागायचं, उकाडे ज्यांच्याकडे असतात, किंवा मग बाहेरून येणारे जो दर देतील त्या दराने द्यायला लागायचं. त्यामुळे सगळ्यांची मागणी होती की चव्हाण साहेबांनी या क्षेत्रात काहीतरी करावं, सासऱ्यांची. मग त्यांचं सातत्यानं हा पाठपुरावा होता की कुणीतरी या क्षेत्रात उतरावं. आणि मग हे सगळं कानावर पडत असताना घरचा माणूस, आणि कोरोना सुरू झाला. मग कोरोनात काय करायचं, बसून सगळा दिवस जायचा. मग घरातल्याने, विशेष म्हणजे आमची पत्नी जी आता चिपळूण नागरी पतसंस्था CEO आहे, त्यांच्यासारखा पाठपुरावा असायचा की डेअरीच्या बाबतीत साहेबांची इच्छा आहे तर तुम्ही जरा डेअरीच्या बाबतीत माहिती घ्या, काय करता येते का, आपण छोटंसं करूया. मग माझा सगळा प्रवास सुरू झाला महाराष्ट्रातल्या सगळ्या डेअरी बघायचा. तुम्ही सांगितलं की मी इंजिनियर होतो, ज्यावेळेस असं ठरवलं, घरात ठरवलं असेल की चला आपण डेअरी काढूया, त्यावेळेस वाटलं नाही का की आपण इंजिनियर आहोत, हा शेतीपूरक व्यवसाय कसा करावा, पुढं आपण चांगल्या रीतीने बांधकाम व्यावसायिक आहोत त्यामुळं अजून काय काय एक्सपांड करावं, तर हे असं वाटलं नाही का की आपण का करायचं हे शेतकरी पूरक व्यवसाय? नाही, 100% वाटलं. म्हणजे आजही कदाचित एवढा मोठा प्लॅन्ट उभा राहिल्यानंतर किंवा आज जे दूध येतं आहे आणि ही जी चेन तयार झालेली आहे, त्यावेळी खरंच आश्चर्य वाटतं की हे कसं काय घडलं. कारण दुधाशी तसा फार जवळकीचा संबंध नाही. शेतकरी कुटुंबातला जरी मी असलो तरी माझा जन्म कोकणात झाला, आणि घरातली जी शेती करणारी मंडळी होती, फारसा कधी त्याच्यामध्ये किंवा शेतीमध्ये मी काही केलं आहे किंवा दूध क्षेत्रामधलं फार मोठ्या प्रमाणात काही मी त्याच्यामध्ये स्वतःहून काम करतो असं कधी घडलं नाही. तर कुटुंबात शेती आणि दुग्ध व्यवसाय होता, आणि तोच एक म्हणता येईल की आपला बेस. परंतु माझ्या बांधकाम क्षेत्रामध्ये किंवा मी स्वतः आर्किटेक्ट असून त्याच्यामध्ये माझी खूप चांगल्या प्रकारची मोठी मोठी कामं आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण काही गोष्टी असतात की नीती कधी काय एखादी गोष्ट वळवते, म्हणजे तसं ते झालंय. म्हणजे हे ऍक्सिडेंटली झालंय. मला पण कधी कधी वाटतं, आश्चर्य वाटतं की आपण या क्षेत्राकडे कसं केलं. दुरान्वये सुद्धा कधी स्वप्नात सुद्धा कधी मी विचार नव्हता केला की मी या क्षेत्रात येईन आणि एवढं मोठं आपण यश आपल्याला या क्षेत्रात मिळेल. आता काय तुम्ही ठरवलं, आपण 21 सालात नेऊया, तुम्ही ठरवलं मला करायचे डेअरी, आपण उभारूया, काही माहीत नव्हतं. त्याच्यानंतर सासऱ्यांचा सपोर्ट होता, घरच्यांचा सपोर्ट होता, पण ही माहिती कुठं मिळवलं की अशा पद्धतीनं सुरुवात केली पाहिजे, अशा पद्धतीनं मशीन आणल्या पाहिजेत. तर ही माहिती मिळवणं खूप अवघड असतं पहिल्यांदा. तर ती माहिती तुम्ही कुठून शोधून काढली? ज्या वेळेला असं ज्या घरच्यांनी सांगितलं की जरा याच्यामध्ये लक्ष द्या, तर मी पण विचार केला कोरोनाचे दिवस आहेत, काहीतरी आपण साहेबांची इच्छा जरा बघूया काय. म्हणून मी महाराष्ट्रात पहिल्यांदा गोकुळचा प्रकल्प बघितला. त्याच्यानंतर मी चितळेंचा प्रकल्प बघितला, आणि मग असे जे जे महाराष्ट्रात चांगले चांगले प्रकल्प आहेत आणि जे छोटे पण प्रकल्प आहेत त्या सगळ्यांच्या प्रकल्पांना मी भेटी घेतली. आणि मग त्याच्यातनं तिथला दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीनं उभा राहिला आहे, काय तिथं आहे, काय यंत्रणा आहे, कशा पद्धतीचा व्यवसाय होतो हे पहिलं जाणून घेतलं. म्हणजे साधारण त्याच्यासाठी 3-4 महिने मी सगळीकडे फिरत होतो. भेटी देणं, जे चांगले चांगले प्रोजेक्ट आहेत आपले, आपण ज्यांची नावं असतो तिथं भेटी देणं, हे पहिलं काम केलं. आता सगळ्यात महत्त्वाचं असतं, ठीक आहे, बऱ्याचशा तरुणांना माहिती भेटते, इंटरनेटवरनं भेटते, तुमच्यासारखे व्यावसायिक असतील किंवा मदत करणारी लोकही असतील. सगळ्यात मोठा प्रश्न येतो की भांडवल. तर हे भांडवल कसं उभारलं तुम्ही? बघा, म्हणजे ज्या वेळेला हे प्रकल्प बघून झाले त्यावेळी मी पुन्हा एकदा विचार केला की कोकणात आपण कसा प्रकल्प उभा करू. मग कोकणात उभं करताना आपल्याला पहिल्यांदा आम्ही कागदावरती लिहून काढलं की आपल्याला अडचणी कुठल्या येतील. मग समजा दूध जनावरचं आणायचं झालं तर कसं आणायचं, मग त्या दूधवाल्याच्या जिथनं दूध काढलं त्या गोठ्यापासून आपल्या ह्याच्याकडं आपण पहिलं दूध कसं आणू, त्यासाठी आपल्याला कशी यंत्रणा उभी करायला लागेल. मग ते दूध आपण आणल्यानंतर आपण नेमकं आणून ते दूध काही चिलिंग करून दुसरीकडे विकायचं नाही.
ते जर विकायचं झालं तर आपल्याला हा धंदा परवडणार नाही. बरं. कारण शेवटी कसं पश्चिम महाराष्ट्रात अनेक असे व्यवसाय करतात की चिलिंग करतात, दूध विक्री करतात. पण इथलं दूध तिकडं घेऊन जाणं आणि विक्री करणं आणि जो काही दुधाचा रेट आहे, जो रेट तिकडचा आहे तोच इकडचा आपल्याला दिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे ओव्हरहेड वाढणार आहे त्या ओव्हरहेडमध्ये हा काय धंदा परवडणार नाही. तर मुळातच पहिल्यांदा ठरवलं होतं की दूध आणलं तर दुधाचे प्रॉडक्ट पण आपणच बनवायचे. ते प्रोडक्ट बनवले तर 4 पैसे मिळणार आहेत. खूप महत्वाचा पैलू सांगताय की तुम्ही दूध संकलन करून ते पुढं विकण्याचा अट्टहास केला नाही. सगळ्यात महत्वाचं त्याचे प्रोडक्शन जे काय काय असतील ते विकण्याचा प्रयत्न केला, अजून विकताय मोठ्या प्रमाणावर. तर ह्या निमित्ताने एक प्रश्न आहे आणि ह्याच्याविषयी बोला तुम्ही. काय होतंय माहिती आहे का की आपण ज्यावेळेस दूध सारखा एक व्यवसाय करतो, कारण हे नाशिवंत गोष्ट आहे, तर अशी नाशिवंत गोष्टीत रिस्क घेणं आणि त्याचे बाय प्रोडक्ट बनवणं ह्यात काय काय धोका आहेत असं तुम्हाला वाटतं की ही धोका आहेत खरं? बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की दूध घेऊन चिलिंग करून विक्री करणं या व्यवसायात काय धोका आहे की तुम्हाला शेतकऱ्यांना मार्केटचा जो रेट आहे तो रेट द्यावा लागतो. तुम्ही त्या रेटपेक्षा कमी दर द्यायला गेलात आणि दुसऱ्यानं तुमच्यापेक्षा जास्त दर दिला तर ते दूध तुमच्याकडे टिकत नाही. पण तुम्ही दूध घेऊन जेव्हा दुसऱ्याकडे दूध द्यायला जाता त्यावेळेस तो रेट आपला डाऊन करतो किंवा आपले ओव्हरहेड जास्त असतील तर तो आपला दर आहे त्या दरानं देऊन सुद्धा आपल्याला इकडचे ओव्हरहेड दूध जमा करायचे आणि दूध तिथपर्यंत नेऊन पोचवायची. याच्यामध्ये ना गणित जुळत नाही. म्हणजे कोकणात दूध व्यवसाय वाढला नाही, दूध व्यवसाय कोणी केला नाही अशातला भाग नाही. अनेकांनी हा प्रयत्न केला पण हे गणित त्यांना जमलं नाही की लोकांकडनं दूध घेऊन दुसरीकडे दूध देताना ज्या गोष्टी मागं पुढं व्हायच्या त्या कशा आपण सुरळीत आणायच्या याचं कुठलं उत्तर नसल्यामुळं इकडचे सगळे दूध व्यवसाय कधी कोकणात ऊर्जित अवस्थेत आले नाही. तुम्हाला काय सापडलं? आता तुम्ही एक शब्द बोलला की सुरळीत व्यवसाय करण्यासाठी ज्या काय काय प्रश्न आहेत त्यांचं उत्तर सापडलं नाही, तर तुम्हाला काय उत्तर सापडलं? मला उत्तर एक असं मला जे लक्षात आलं की हे सगळं करायचं असेल तर स्वतःची यंत्रणा पाहिजे. मग दूध कलेक्शन करायचं आहे तर तुम्ही भाड्याच्या गाड्या घेऊन नाही कलेक्शन करू शकत. मग तुम्हाला ट्रान्सपोर्ट चार्जेस ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ओव्हरहेड वाढत जाणार. मग त्यासाठी आम्ही स्वतःच्या गाड्या घेतल्या. स्वतःची गाडी तुम्ही नवीन असताना मेंटेनन्स आणि डिझेलचा खर्च आणि ड्रायव्हरचा सोडला तर बाकी गोष्टी काही करावे लागत नाही आणि ती किती वेळा फिरू शकतं. दुसरी गाडी तुम्ही फिरवायची झाली तर तुम्हाला ती किलोमीटरवरतीच चालवायला लागते. त्यामुळे त्या स्वतःची गाडीची आम्ही व्यवस्था केली. दूध घेणाऱ्या सेंटर आमची स्वतःची तयार केली. त्यामुळे तिथंही आम्हाला अचानक कोण सोडून गेला, अचानक कोणीतरी सांगितलं उद्यापासून दूध बंद करतो, असं कधी झालं नाही. आमच्या दर देत होता आम्ही कोकणात जो काही पश्चिम महाराष्ट्रात रेट होता तो पण रेट दिला. पण आम्ही पहिलं ठरवलं की दूधचा दर आपण कमी नाही करायचा, पण बाकी सगळे एक्सपेन्सेस कमी करायचे. मग ते एक्सपेन्सेस कमी करायचे पहिले आम्ही मार्ग शोधून काढले. तो पहिला आम्हाला गोष्ट सापडली की ज्याच्यामुळं आम्ही जरी दूध घेतलं आणि समजा आमचं शिल्लक दूध ते पहिल्या वेळेला आमच्याकडं दूध 10-12 हजार लिटर ज्यावेळी झालं 15,000 तेव्हा आमचं विक्री होती 7 ते 8 हजार. आम्हाला 5 ते 6 हजार लिटर दूध बाहेर द्यावंच लागायचं. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये दुधाचा रेट एकच असायचा आणि ओव्हरहेड असायचे की जे बुवा ट्रान्सपोर्ट चार्जेस बिर्जे दिले जातात. पण आम्हाला ते कसे परवडायचे कारण आमचे ट्रान्सपोर्ट चार्जेस आणि इतर गोष्टी कमी असायचे. त्यामुळे आम्हाला तिथे जरी त्यांच्या दृष्टीनं कमी रेट वाटला तरी आम्ही इकडं नुकसानीत नाही आलो. कारण ते नुकसान होणारे ज्या गोष्टी होत्या त्या टाळण्यासाठीच्या गोष्टी आम्ही संपूर्णपणे तयार केल्या. तुम्ही सांगितलं की स्वतःची यंत्रणा तयार केली. यंत्रणा तयार करताना आता तुम्ही ती मोठ्या प्रमाणावर केली, पण ज्याला छोटा व्यवसाय उभारायचे डेअरी व्यवसाय त्यानं सुरुवात कशी करायची? छोट्या लेवलवर करायची त्यानं. डेअरी छोट्या व्यवसायात करताना एक लक्षात आलं पाहिजे की नेमकं आपल्याला काय करायचं. म्हणजे समजा आता आम्ही ठरवलं होतं की डेअरी उभी केल्याबरोबर प्रोडक्शन जर करायचं असेल तर आपल्याकडं आपल्या मार्केटला जे दूध येतं आहे की आपल्या मार्केटला ज्या ब्रँडच्या लोकांचं ज्या क्वालिटीच्या दर्जाचे सगळे पदार्थ येत आहेत त्याच दर्जाचे पदार्थ आणि दूध आपल्याला द्यायला पाहिजे. मग हे दूध द्यायचं असेल तर तुम्हाला त्याच ताकदीच्या किंवा त्याच टेक्नॉलॉजीच्या मशिनरी पाहिजेत. म्हणजे जर आपली दुधाची पिशवी असेल आणि दुसऱ्याची दुधाची पिशवी
तर त्याच्यामध्ये फरक असता कामा नये. लोक सुरुवातीचं कोकणचं दूध म्हणून स्वीकारतील, पण तुम्ही जर क्वालिटीच्या बाबतीत कमी असाल तर नंतर ते स्वीकारलं जाणार नाही. मग आमच्याकडं आम्हाला काय करावं लागलं की आम्ही ज्यावेळी अशा गोष्टी तयार करण्याच्या तंत्रज्ञानाचा विचार केला त्याही आमच्या लक्षात आलं की किमान 50,000पेक्षा अधिक क्षमतेचा प्रकल्प तयार करणं गरजेचं आहे. खूप मोठ्या प्रमाणात तर कारण काय 5 आणि 10,000 लिटरच्या प्रकल्पातल्या जर मशिनरीला एवढ्या मोठ्या मशिनरी आणल्या तर त्या परवडू शकत नाहीत. म्हणून आम्हाला किमान आमच्या डोक्यातच होतं की 50,000च्या वरती कॅपॅसिटीनं आपल्याला ज्यावेळी दुधाचं उत्पादन करू किंवा त्या पद्धतीचं टार्गेट ठेवू तरच या मशिनरी आणल्या तर अशा पदार्थ आपण बाहेर काढू शकतो. आणि त्याप्रमाणे आणले आणि त्यामुळे आम्ही सक्सेस झालो. पण एखाद्या छोट्या करणाऱ्यांना मी एवढं सांगेन की आपण जे काही करणार आहोत त्याचं पहिल्यांदा तुम्ही स्वतः ॲनालिसिस करा की बाबा दूध मी घेताना दूध कसं घेतलं पाहिजे, दूध मी किती लिटर आणणार आहे, मग ते मी चिलिंग केल्यानंतर नेमका त्याची मी वितरण व्यवस्था कशी करणार आहे, याच वितरण व्यवस्थेसाठी तुम्हाला कुठं तुम्ही नेमकी करणार आहात, त्या वितरण व्यवस्थेमधले गेल्या 5-6 महिन्यातले की वर्षभराचे दर काय आहेत, ह्याचा अभ्यास करून आपल्याला कुठे हे खर्च वाचवता येतील याचा जर काटेकोरपणे त्या मार्केटचा आणि आजूबाजूच्या परिसराचा तुम्ही जर वर्षभराचा अभ्यास केलेला असेल तर निश्चितपणे तुम्हाला मग लक्षात येईल की आपण किती ताकदीनं या क्षेत्रात उतरायचं आणि मग त्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिजेत आणि कुठलं भांडवल पाहिजे. काय तरुणांकडं व्यावसायिक सुद्धा असतील की सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही सांगितलं डेअरी आहे, त्याच्यानंतर प्रोडक्शन आहे चांगल्या पद्धतीचं, पण ते मार्केटिंग करता येत नाही. तर मार्केटिंग कसं करावं तुमच्या मतानुसार? एवढा आता मोठ्या प्रमाणावर तुम्ही करताय, मार्केटिंग कसं करायचं? बघा, मार्केटिंग करताना निश्चितपणे छोटं मार्केटिंग असो मोठं मार्केटिंग असो तुम्हाला सगळीकडे चॅलेंज आहे. आम्ही जरी कोकणातले होतो, स्थानिक होतो, तरीसुद्धा मार्केटला गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ठराविक कॅपॅसिटीच्या पुढं आमचं दूधच वाढत नाही किंवा ठराविक ते शेवटी कसं आम्ही आल्यानंतर बाकीच्या मार्केटिंगच्या बाकी दूध कंपनी आपली मार्केटिंगची पॉलिसी बदलली. आम्ही किती कमिशन देतोय त्याच्यावरती त्यांनी कमिशनचे रेट ठरवले. त्यांचा प्लॅन जुना असल्यामुळे त्यांना आमच्यापेक्षा अधिक कमिशन देणं परवडत होतं, आम्हाला ते परवडत नव्हतं. पण एक असतं की तुम्ही एखादी गोष्ट जर खरोखर चांगल्या दर्जाचे उत्पन्न करत असाल तर घाबरण्याचं कारण नाही. आम्ही त्याच्यावरती मार्ग शोधला. आम्ही स्वतःच्या शॉपीज काढल्या. तुम्ही आता जाताना रस्त्यात दिसतात. किती आहेत आता ते शॉपी? आता आमच्या जवळजवळ शॉपी मुंबईपर्यंत 80च्या आसपास शॉपी आहेत. या शॉपीतनं काय झालं की ज्याला आमचं दूध आवडलं होतं तो पहिल्यांदा दुकानदाराकडे गेला की दुकानदार काय करायचं की आमच्याबरोबर इतरांना पण चालवायचा. शेवटी ती मार्केटची पॉलिसी आहे. व्यावसायिक सगळ्यांना सांभाळायचा प्रयत्न करतात कारण ते कमिशनचे विषय असतो, त्यालाही 4 पैसे कमवायचे असतात. पण व्हायचं काय, आमच्या दुधाची जेवढी त्याने घेतलेली क्वांटिटी आहे ती संपली की दुसरं दूध ग्राहकाला घ्यायला लागायचं. तो मागायचा वाशिष्ठी पण त्याला मिळायचं नाही. ज्यावेळी आम्ही शॉपी सुरू केली तर लोकांना लक्षात आलं ह्यांची शॉपी इथं आहे. आज ह्या शॉपीच्या माध्यमातून आम्ही म्हणजे खरोखर आम्हाला अभिमान वाटतोय. आपण या क्षेत्रात आपल्यालाही अनेक गोष्टी माहिती आहेत की 30 ते 35 हजार जे प्रोडक्शन आम्ही विकतोय आज 10-10 वर्ष झालेल्या सुद्धा दूध म्हणजे डेऱ्यांना किंवा दूध संघांना जमलं नाही. हे आम्हाला 2-3 वर्षात जमलं. आज आमचं आत्ताच्या घडीला 30,000पर्यंत डेली प्रोडक्शन किती होतं? 30,000 आहे. आणि आता उन्हाळ्यात पर डे प्रोडक्शन विक्रीचं. आणि हे प्रोडक्शन आमचं आत्ता यावर्षी उन्हाळ्यामध्ये 45,000च्या पुढे जाईल. म्हणजे 45 ते 50,000 आमचं हे पुढच्या काय आकडा काय 45,000 लिटरचे बाय प्रोडक्ट्स हे विक्रीला असतील. कारण गेल्या वेळी आम्ही 35,000 लिटरचे उन्हाळ्यात बाय प्रोडक्ट विक्री केली. त्यावेळी आमचा नेहमीचा सेल होता 25,000च्या आसपास डेली. 22 ते 25,000 डेली ॲव्हरेजली. आणि उन्हाळ्यात तो शेवटी उन्हाळ्यात प्रोडक्शन आणि सगळ्या गोष्टी म्हणजे उन्हामुळे आपल्याला मागणी वाढते. 35 ते 40,000वरती गेलो होतो पर डे. आता आम्ही पर डे 28 ते 30,000 हे आमचं रोजचं प्रोडक्शन आहे. आणि आम्ही 50,000 सुद्धा
पुढच्या मार्च एप्रिल मे मध्ये क्रॉस करू. ज्या स्पीडनं चाललाय ते नक्कीच आकडा पूर्ण करतात. ग्राहकांपर्यंत आपण जे प्रोडक्शन तयार करतोय ते थेट पोचवलं तुम्ही, त्याला जे मध्यस्थी असते हे सगळं तुम्ही मिटवून टाकलं. तर अजून काय काय सांगाल की व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर ह्या गोष्टी केल्या तर तुम्ही यशाच्या जवळ जाता? बघा, व्यवसायामध्ये तुम्हाला चिकाटी पाहिजे, सातत्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं जर व्यवसायात आपल्याला टिकायचं असेल तर तुमची विश्वासार्हता खूप महत्त्वाची आहे. आणि विश्वासार्हतेसाठी तुम्ही प्रामाणिक असणं गरजेचं आहे. आज आमच्याकडे एवढे जे शेतकरी जोडले गेलेले ह्याला कारणच एक आहे की वाशिष्ठी डेअरी ही फार विश्वासार्हता, म्हणजे एखाद्या जरी शेतकऱ्याची कंप्लेंट एखादी दुधासंदर्भात आली किंवा दरासंदर्भात तर तात्काळ आमची यंत्रणा तिथं पोचून त्या गोष्टीचं निराकरण करते. आज एकही दिवस असा झाला नाही की दर 10 दिवसानं आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट टाकतो. दर 10 दिवसानं. आणि 10 दिवसानं म्हणजे आमची 1 ते 10 तारखेचं बिल 15 तारखेला जमा होतं शेतकऱ्याच्या खात्यात. 11 ते 20 तारखेचं जे बिल आहे ते 25 तारखेला होतं आणि 21 ते 30 तारखेचं बिल आहे हे 5 तारखेला. यात गेल्या 3 वर्षात कधीही एकही दिवस मागं पुढं झालेलं नाही. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आम्ही जे प्रोडक्शन करतोय त्या दर्जामध्ये कधी तडजोड केली नाही. आमच्या क्वालिटी म्हणजे आमच्या लॅबोरेटरी खूप अद्ययावत टेक्नॉलॉजी आमच्याकडे आहे. जरा जरी आम्हाला डिफेक्टिव्ह वाटली तर आम्ही ती बॅच थांबवतो. आणि मार्केटमधून जरी कंप्लेंट आली एखाद्या प्रॉडक्टच्या बाबतीत तर तात्काळ सगळी बॅचच्या बॅच आम्ही रिटर्न आणतो. त्याच्यात आमचं नुकसान झालं तरी चालेल, पण ही गोष्ट आम्ही म्हणजे फार कटाक्षानं पाळतो की ग्राहकाला द्यायचं ते चांगलंच दिलं द्यायचं. आणि त्याचबरोबर आम्ही सर्व्हिसच्या बाबतीत अपग्रेड आहोत. आमच्या प्रत्येक सर्व्हिसच्या ठिकाणी आमच्या सगळ्या गाड्यांच्या माध्यमातून आम्ही कधी पोचतो काय करतो ते सगळी GPS माध्यमातून आम्हाला कळतं. आधुनिकता. आणि त्याचबरोबर आमची मार्केटमध्ये एवढा सर्वे असतो की आमचाही तिथला डिस्ट्रीब्युटर तिथे वेळेत सगळा सप्लाय करतोय की नाही. म्हणजे याच्यासाठी तुम्ही अतिशय दक्ष राहणं गरजेचं आहे. व्यवसायात जो दक्ष राहतो, प्रामाणिक राहतो, त्याच्या पाठीमागं सगळं उभं राहतं. आणि हे मी सांगेन की नवीन उद्योगात येणाऱ्यांनी पाळलं पाहिजे. आत्ता उल्लेख केला की नुकसान झालं तर झालं असणार, एवढ्या तुम्ही आता 7-8 वर्षात करताय. नुकसान झालं तर परत सुरुवात कशी करायची? कारण नुकसानातून असं असतं की काय काय व्यावसायिक की माघार घेतात कायमस्वरूपी. तर तुमच्या बाबतीत कधी झालेलं की नाही हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे, ह्यातनं आपण परत उभारी घेऊ का नको, हा प्रश्न कधीतरी तयार झालाच असेल? नाही, सुरुवातीच्या काळात नुकसान म्हणजे आमच्याकडं प्रोडक्शन कमी आणि दूध वाढत चाललं होतं. सुरुवातीला कसं शेवटी तुम्ही कधी झालं तर एका रात्रीत काही 30-35 हजार होऊ शकत नाही, पण दूध आमचं झपाट्यानं वाढत होतं. त्यावेळी आम्हाला बाहेर दूध देताना नुकसान येतं. शेवटी दूध ही नाशवंत वस्तू आहे. काही झालं तरी तुमचं शिल्लक दूध हे तुम्हाला कुणाला तरी दिलंच पाहिजे. मग शेवटी आम्ही पण जिथं दूध देणार त्यांनाही माहीत असं की कोकणात हे आपले कॉम्पिटिटिव्ह आहे. थोडंसं आम्हाला दराला फटका बसायचा. पण एक आम्ही डोक्यात ठेवलं की ज्यावेळी आमच्या लक्षात आलं पण दूध आपण नाकारू शकत नाही. उद्या मी सांगितलं की माझं 10,000च मला प्रोडक्शन आहे, 10,000 दूध आलं की 11,000 पुढचं आम्ही दूध घेणार नाही. शेतकरी कसा दूध व्यवसाय वाढवेल? त्याला नाराज करून उपयोगाचं नव्हतं. आणि दूध घेतलं तर आम्हाला ते खपवायचं कुठं हा प्रश्न होता. पण आम्ही अनेक ठिकाणी त्याबाबतच्या चेन तयार करून ठेवल्या होत्या किंवा सप्लाय कुठे करायचे ठरवलं होतं तरी आम्हाला नुकसान यायचं. पण एक केलं की त्या काळात आम्ही नुकसान सोसलं. पण आम्ही ज्यावेळी बाय प्रॉडक्टला म्हणून आम्ही बाय प्रॉडक्टवरती जास्त फोकस केला. आणि मग बाय प्रॉडक्टवरती फोकस केल्यामुळं आम्हाला तिन्ही आर्थिक वर्षात, पहिल्या एक आर्थिक वर्षात आम्हाला नफा नाही झाला पण तोटा पण झाला नाही. दुसऱ्या आर्थिक वर्षामध्ये आम्हाला बऱ्यापैकी नफा झाला किंवा आमचे एक्सपेन्सेस भागले. काही गोष्टी बँका या सगळ्या थोड्यासाठी आम्ही थोडंसं आम्हाला त्याच्यासाठी आमचं स्वतःचं घालावं लागलं. पण तुम्ही कुठंतरी हे सोर्स येतात. म्हणून मी धंदा करणाऱ्यांना मी सांगतो की काही वेळेला आपण व्यवसायात करताना मला एवढी सबसिडी मिळेल किंवा मला हे सबसिडी मिळाल्यानंतर मी एवढं करेन, हे करू नका. त्यापेक्षा प्रकल्प किंवा प्रोजेक्ट छोटा करा. तुमच्याकडं रुलिंगला पैसे ठेवा. आम्ही डोक्यात ठेवलं होतं की आम्हाला वर्षभर काही फटके बसणार आहेत, किती पैसे आमच्या हातात असले पाहिजेत.
तेवढे पैसे आम्ही म्हणजे त्याच्या पैशाची आम्ही जुळणी करून ठेवली होती. आणि ते होतं म्हणून आम्ही ह्या व्यवसायात टिकलो. कारण शेवटी व्यवसायात सुरुवातीला पैसे घालावे लागतात. माणूस हा विचार करत नाही की मी हे उभं केलं, चालू केलं, पण चालू केल्यानंतर अनेक गोष्टी आहेत. त्या व्यवसायामधून कमी जास्तपणा होणं, त्या व्यवसायामध्ये पेमेंट थकीत राहणं, त्या व्यवसायामध्ये काही गोष्टींसाठी ॲडव्हान्स द्यावं लागणं, या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. म्हणून काही व्यवसाय करताना तुम्ही जर 100 रुपयाचा प्रकल्प करणार असाल तर माझं म्हणणं आहे की 60 रुपयाचाच प्रकल्प करा आणि 40 रुपये खिशात ठेवा. काही वेळा सबसिड्या वेळेत मिळत नाहीत. मग सबसिडीचा विषय निघाला म्हणून थांबवतो. त्याला दुग्ध व्यवसाय म्हणले की कुठल्या सबसिड्या शासनाच्या योजना आहेत का? आहेत ना. कुठल्या आहेत सांगा? शासनाच्या पंतप्रधानांच्या PMY पंतप्रधान ह्याच्यातून हे आहे. पुन्हा तुम्हाला पशुधन विभाग म्हणजे दुग्ध विभागातर्फे राज्याचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला GST पासून त्याच्यामध्ये तुम्हाला GST काही ठिकाणी माफ आहे. इलेक्ट्रिसिटीचे तुम्हाला हे इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्झम्पशन्स आहे. त्याच्यानंतर जे डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आहे जे देशाचं, त्या डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची स्कीम आहेत. या सगळ्या स्कीममध्ये एक क्रायटेरिया आहेत की साधारण सहकारी तत्वावर चालवणाऱ्यांना एवढ्या खाजगी तत्व करणाऱ्यांवर एक लिमिटेशन आहे 5 कोटी 10 कोटीपर्यंत मिळतात. कुठे घ्यायची तुम्ही सांगितलं हे सगळ्या तुम्हाला जे आहे त्या शासनाच्या पोर्टलवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. दुग्ध व्यवसाय संदर्भात तुम्ही शासनाचं पोर्टल जर काढलं किंवा डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड जे आहे त्या डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या याच्यावरती गेला तर सगळ्या योजना तुम्हाला बघायला मिळतात. दुग्ध व्यवसाय असा आहे आणि त्याच्याबद्दल आपण जे प्रोडक्ट करतो की इथे रजा नाही, रोज तुम्हाला यावं लागणार, रोज बघावं लागणार. तर हे अपडेट राहणं रोजच्या रोज, तर हे कसं करता? कारण कसं आहे, आपण डेअरी प्रोडक्टमध्ये असलं की त्याच्याबरोबर तुम्ही सांगताय की बांधकाम व्यावसायिक आहात, राजकारणात तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करत असता. तर हे डेली आपल्या ह्या डेअरी प्रोडक्ट असेल, दुग्ध व्यवसाय असेल, ह्यात अपडेट राहणं. बघा, आता कुठलाही व्यवसाय झाला तर तुम्हाला अपडेट राहावंच राहायला लागतं. छोटा असो मोठा असो, दूध व्यवसायामध्ये तर फार राहायला लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला घड्याच्या काट्याप्रमाणे चालावं लागतं. कारण दूध निघाल्यानंतर 2 तासाच्या आत तुमच्या चिलिंग सेंटरला किंवा प्लॅन्टला यावं लागतं. 2 तासामध्ये आल्यानंतर ते चिलिंग व्हायला लागतं, नाहीतर त्यात बॅक्टेरिया तयार होतात. ते झाल्यानंतर पुढच्या 7 ते 8 तासामध्ये त्याच्यावरती प्रोडक्शन करावं लागतं. त्याच्यानंतर ते तुम्हाला त्या योग्य टेम्परेचरमध्ये ठेवून नंतर वितरित करावं लागतं. ते वितरित केलेलं दूध पण तुम्हाला त्या ठराविक वेळेमध्ये किंवा त्या वस्तू ग्राहकांमध्ये पोचवाव्या लागतात. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक्सक्यूज नाही. सुट्टी तर एक दिवस आहे, रजा नाही. पण त्याच्यासाठी आपण स्वतः आणि आपल्याला या क्षेत्रामध्ये काम करणारी जाणकार टीम मिळणं गरजेचं असतं, तयार करणं गरजेचं असतं. आणि ते व्यवस्थापन घडवणं खरं त्याच्यासाठी तुम्ही काय इन्स्टिट्यूट किंवा असं शिबिर वगैरे काय चालू करता का? जे नवीन जे दुग्ध व्यवसाय करायचे तरुणांना इथं करायचं असेल, इंटर्नशिप करायचं असेल, तर तसं काय प्रोग्राम वगैरे? आता कसं आहे, आमची आत्ता दूध व्यवसायामध्ये 2 वर्ष झालेली आहेत. या अनुषंगाने दूध व्यवसायाशी निगडीत अनेक व्यवस्थापनामध्ये काम करणारे लोक किंवा त्या पद्धतीचे तंत्रज्ञ तयार करण्याची आवश्यकता आहे. कर्मचारी त्या पद्धतीने आत्तासुद्धा दूध व्यवसायामध्ये ऑपरेट करण्यासाठी सुद्धा आपल्याला इथल्या लोकांना कोकणातल्या जमत नाही, कारण ही व्यवस्थाच नाही. व्यवस्थित बाहेरून लोक आणावी लागतात, काही टिकतात काही नाही. काही गोष्टींसाठी तुम्ही म्हणाल तसं प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. पण आत्ता प्रकल्प आत्ताच 3 वर्ष म्हणजे लहान आत्ता आम्ही स्थिरावलो आहे. आत्ता आम्ही माणसं तयार केलीत. म्हणजे आम्हाला पहिली असं असायची की आज माणूस घेतला की तिसऱ्या दिवशी सोडून जायचं. म्हणजे किमान 400-500 लोक आम्ही जेव्हा भरली तेव्हा आता ही 200-250 लोक आता टिकलेली आहेत. पण ही समस्या मी म्हणेन दुग्ध व्यवसायाशी संबंधित नाही. जरी आपण शेतात गेलो, भांगलण्याचं काम झालं, तरी हीच तक्रार आहे की कामगार वर्ग टिकत नाही. तर टिकण्यासाठी काय करायचं? काय आत्ताच्या याच्यामध्ये लोकांना मी म्हणत नाही मेहनत करत नाही, पण कष्ट करण्याच्या व्याख्या काही बदललेल्या आहेत. लोकांना घड्याच्या काटाप्रमाणे काम करण्याची सवय लागलेली आहे. 6-7 नंतर लोकांना काम करायची इच्छा नसते. आता आमच्या डेअरीमध्ये तर 6:30-7 नंतर गाड्या भरायला सुरुवात होतात आणि त्याच वेळी सुट्टी हवी असते मुलांना.
मग ती सुट्टी मिळत नाही म्हणून लोक सोडून जातात. काहींचं असे काही अडचण आहे की दिवसभर ऑर्डरचे फोन येत असतात, त्या ऑर्डरची इथं कोण थांबत नाही, कारण त्या मुलांना त्यांचा मोबाईल बघायला मिळत नाही. पण हे चित्र जरी असलं तरी निश्चितपणे एक दुसरंही चित्र आहे की आत्ता जनरेशन बदललेलं आहे आणि त्या जनरेशनला जाणीव झालेली आहे की आपण काहीतरी करायचं असेल चॅलेंजिंग तर आपण मेहनत केली पाहिजे. अशी एक पिढीसुद्धा आता तयार होते. त्यामुळे तशी लोक ज्यावेळी येतात, म्हणजे मी म्हणत नाही 10 ती 2 असतील 3 असतील, ती शोधायला लागतं. पण अशी मंडळी आम्ही शोधलीत म्हणून 2 वर्षामध्ये आमचा जो आज या डेअरीची जी झेप आहे ती या मंडळींमुळे आहे की अशी कर्मचारीसुद्धा आम्हाला मिळाले की जी झोकून देऊन काम करत आहेत, 12-12 तास काम करत आहेत आणि त्यामुळं सुद्धा आज एवढी उभारी मिळाली. नाही तर शेवटी तुम्ही स्वतः एकटं नाही ना करू शकत. शेवटी तुमच्या पाठीमागे काम करणारे असंख्य हात असावे लागतात आणि ते असल्याशिवाय हे एवढं शक्य नाही होऊ शकत. व्यवसाय आलं की तुम्ही सांगितली स्पर्धा आली आणि असं म्हटलं जातं व्यवसायाच्या बाबतीत, माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी आहात, की मोठा मासा छोट्या मासाला खातो. तर हे कितपत खरं आहे? खरं आहे. म्हणजे हे आपण जरी म्हणत असलं तर तुम्ही तुमच्यामध्ये चिकाटी, जिद्द, तुम्हाला जर तुमचं नाणं खणखणीत आहे असं असेल आणि ते जर खणखणीत नाणं आहे याची खात्री असेल तर मला वाटत नाही की अशा सगळ्या प्रसंगात सुद्धा तुम्ही करू शकता, मार्ग काढू शकता. आज काय मोठे झालेले असले तरी खाली तुम्ही ग्राउंडवरती ज्यावेळी काम करता त्यावेळी तिथलं आजूबाजूचं तुमचं विश्वासाचं नेटवर्क जर चांगलं असेल, तुमची कार्यपद्धती जर चांगली असेल तर निश्चितपणे लोक ती स्वीकारतात. बरं, जाता जाता सांगा, दुग्ध व्यवसाय तरुणांनी करावा का नाही? 100% करावा. कारण बघा ह्या दुग्ध व्यवसायामधूनच अनेक प्रदेश मोठे झालेले तुम्ही पाहाल. पश्चिम महाराष्ट्र कशाच्या जीवावर मोठा झाला? दुग्ध व्यवसाय. मराठवाडा आज मी तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये, आपण दुष्काळी जिल्हा म्हणून त्याला बघतो, पण सगळ्यात दरडोईवर उत्पन्न कुठलं जास्त असेल दुग्ध तर ते नगर जिल्ह्याचं, आणि ते कशावरती आहे तर दुग्ध व्यवसायावरती. आज तुम्ही बघा या दुग्ध व्यवसायामुळून अनेक मागासलेल्या प्रदेशामधून अनेक मुलं शिकलेली आहेत, अनेक चांगल्या हुद्द्यावरती आहे. हा शाश्वत तुम्हाला उत्पन्न देणारा मार्ग आहे, कधीही न थांबणारा हा मार्ग आहे. डेली डेली. तुम्हाला एक उदाहरण देतो की मी ज्यावेळेला हा डेअरी प्लॅन्ट बघत होतो, म्हणजे डेअरीचे प्लॅन्ट, मला डेअरी करण्यासाठी मी डेअरी बघत होतो. मी फलटण भागात गेलो जिथं गोविंद आहे. तिथे मी काही 100-100, 200 जनावरांची गोटे बघितले. तिथे मी सहज चौकशी केली ही गोटे कुणाचे आहेत. तर तिथे गोट्यात काम करणारी मुलं स्थानिक होती, पण त्यांनी सांगितलं की आमचे मालक पुण्यात असतात. मग पुण्यात काय करतात? तर ते पुण्यात जेव्हा मी त्यांच्याकडनं एक नंबर घेऊन चौकशी केली तर ते पुण्यामध्ये IT क्षेत्रात काम करणारी मुलं, 25-30 वर्षाची त्यांची वय असतील, मी फोनवर ज्यावेळी बोललो, अशा मुलांनीसुद्धा त्या ठिकाणी गोटे काढलेले आहेत. मी त्यांना म्हटलं तुम्ही कसं काय व्यवसायात शिरलात? ते म्हटलं आमचा व्यवसाय शाश्वत नाही, आमची नोकरी शाश्वत नाही, पण आमचा व्यवसाय शाश्वत आहे. म्हणजे हे गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही या क्षेत्रात लाजलात नाही तर 100% दूध जसं व्हाईट आहे तसं तुमचं हा प्रोफेशन पण व्हाईट आहे. आज आम्हाला त्या प्रोफेशनमुळे मला स्वतःला काय किती बदल झाला किंवा किती लोकांमधून माझी स्वतःची किती इमेज उंचावले ते मला माहीत आहे. त्यामुळे या दुधामध्ये या क्षेत्रात काम करणाऱ्याला कधीही मागं वळून बघायला लागणार नाही. त्यामुळे मी तर सांगेन की नोकरी किंवा काही असलं, नोकरी किंवा काही जरी करत असलात तरी मी म्हणतो की तुम्ही दुग्ध व्यवसाय सोडू नका, कारण दुग्ध व्यवसायामध्येच उद्याचं आपलं भविष्य आहे. बरं, वाशिष्ठी नामकरण कशावरनं केलंय? नाही, वाशिष्ठी ही आमची शेजारून वाहणारी जी नदी आहे तिचं नाव वाशिष्ठी आणि तिच्या किनाऱ्यावरती, म्हणजे तिचा उगमच ह्या सह्याद्रीतनं येतो आणि आपल्या इथून समोरून पुढं ती प्रवाहित होते, मोठी नदी होते, इथून कॅनॉलनं येतं आणि त्याच्यामुळं त्या नदीचं नाव म्हणून आपण वाशिष्ठी नदी. जसं सांगितलं की नदीच्या नावावरून ह्या डेअरीचं नाव ठेवलेलं आहे. तुम्ही छोटीशी का होईना पण एक दुग्ध प्रवाहाची नदी सुरुवात केलेली आहे, कारण एवढं मोठं प्रकारे सगळं उत्पन्न, प्रोडक्शन, सगळ्या गोष्टी
तर एवढा वेळ दिला प्रशांतजी आणि काही गोष्टी सांगितल्या व्यवसायाच्या निमित्तानं त्याबद्दल धन्यवाद.